काजू बागायतदारांना 16,000 रुपये आपण देऊ असं आपण सांगितलं. आणि जोर काय दिला तर विम्याची रक्कम ही त्यांना मिळणार आहे. कोणाला मिळत नाही विम्याची रक्कम, सर्वांना मिळते. तर रागाबरोबर संतापाबरोबर खंत देखील वाटली की आमच्या कोकणाची सातत्यानं कशी उपेक्षा होतीये. यावर्षी कोकणामध्ये हापूस आंबा, काजू आणि इतर फळफळावळ ही हवामानाच्या सातत्यानं बदलामुळे, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे आणि मध्ये मध्ये पडणारा अवेळी पाऊस, या अशा अनेक कारणांमुळे फळबागायतदारांच्या पूर्णपणे बागांचं नुकसान झालेलं आहे. ही बाब आम्ही सर्वच मंडळींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. त्याचबरोबर कृषी विभाग रत्नागिरी जिल्हा आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचा सुद्धा अहवाल हा जवळजवळ 80 ते 90% ही पूर्णपणे फळझाडं यावर्षी या सगळ्या आपत्तीला बळी पडलेली आहेत. त्यामुळं फळबागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत असाच तो रिपोर्ट गेलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे थोडा बहुत आखाती देशामध्ये आपल्या कोकणचा हापूस आंबा जाऊन फळबागायतदारांना 2 पैसे मिळायचे, त्या युद्धामुळं आता तेही मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आंबा बागायतदारांना हेक्टरी किमान 5 लाख रुपये आणि काजू बागायतदारांना किमान 3 लाख रुपये हेक्टरी मदत करावी अशी आग्रही मागणी मी स्वतः केली होती. बाकीच्या मंडळींनी देखील तशाच प्रकारचं समर्थन केलं होतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी अगदी मी मदत करतोच अशा प्रकारचं आश्वासन आम्हा सर्वांना दिलं. परंतु 25 तारखेला अधिवेशन संपता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या आंबा काजू बागायतदारांना मदतीची घोषणा केली. ही केवळ कोकणातल्या लोकांची टिंगल-टवाळी तर फक्त नाही, तर क्रूर चेष्टा केलेली आहे. त्यांनी सांगताना काय सांगितलं की आंबा बागायतदारांना आणि काजू बागायतदारांना विमा हा उतरवल्यानंतर त्या विम्याची रक्कम मिळते. अहो मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रामध्ये बाकीची देखील वेगवेगळी शेतकरी पिकं घेणारे आहेत, त्यांना देखील विमा योजना लागू आहे. पण त्यांना देखील विमा योजना लागू असताना त्यांचं जर नुकसान झालं तर तुम्ही त्याला स्वतंत्रपणे मदत करता, पॅकेजच्या रूपानं मदत करता. आणि कोकणाला काय सांगता की विम्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यांना कोणाला विम्याची रक्कम मिळणार नाही, कारण ज्यांनी कोणी विमा उतरला नाही, त्या आंबा बागायतदारांना हेक्टरी 22,000 रुपये, एका हेक्टरमध्ये आंब्याची झाडं ही 250 लागतात. एका हेक्टरमध्ये आंब्याची झाडं ही 100 लावावी असा नियम आहे. 100 म्हणजे एका झाडाला तुम्ही फक्त 220 रुपयाची मदत देण्याची घोषणा करून मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही केवळ आमची टिंगल-टवाळी नाही तर क्रूर अशी चेष्टा तुम्ही केली. काजू बागायतदारांना 16,000 रुपये आपण देऊ असं आपण सांगितलं. आणि जोर काय दिला तर विम्याची रक्कम ही त्यांना मिळणार आहे. कोणाला मिळत नाही विम्याची रक्कम, सर्वांना मिळते. आणि फक्त कोकणाकरता हा निकष लागला. हे जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी निवेदन ऐकलं, खरं सांगायला गेलं तर रागाबरोबर संतापाबरोबर खंत देखील वाटली की आमच्या कोकणाची सातत्यानं कशी उपेक्षा होतीये, त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा फेरविचार करावा आणि त्याचबरोबर कोकणातल्या या सगळ्या फळबागायतदारांनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवायला हवा. तो जर आवाज उठला नाही तर ही आपली अशी नेहमीची चेष्टा होत राहील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या घोषणेचा
मी तर या ठिकाणी निषेध करतोच.